बारामतीची पोटनिवडणूक अखेर रंगात आली आहे आणि या निवडणुकीत आता चुरशीची लढत पाहायला मिळतेय। आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत होती। या कालावधीत एकूण 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत, ज्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचाही समावेश आहे। त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण 23 उमेदवार उरलेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रमुख उमेदवार म्हणून मैदानात असून त्यांच्या विरोधात एकूण 22 उमेदवारांनी आव्हान उभं केलंय। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठे प्रयत्न केले होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही। त्यामुळे आता बारामतीत बहुकोनी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। बाकी आजच्या घडलेल्या संपूर्ण पोटनिवडणुकीच्या अपडेटनुसार तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि निवडणुकीच्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या .com महाराष्ट्राच्या पेजला फॉलो करा आणि YouTube वर पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।